ब्रह्मनाथ महाराजांचा आहे. या अभंगाद्वारे महाराज सांगतात ज्याचं आयुष्य ब्रह्मदेवाला सुद्धा लिहिता उल्लेख नाही केला ब्रह्मदेवाचा अभंगात, पण जगाला निर्माण करणारा विधाता सत्यलोकाचा मालक आहे. त्या विधात्याला काही काही लोकांच्या आयुष्याची मर्यादा कळाली. महाराजांच्या वृत्तीनुसार, नागबाबांच्या वृत्तीनुसार सांगायचं झालं तर काही माणसाच्या आयुष्याचा आकडा इतका मोठा होता, इतका मोठा होता, तो कुठल्याही कॉम्प्युटर मध्ये बसत नाही. घाला ते पकवल्यावर करा शिवसेनेला उभं. काही दिवसाला बिल्ली लावून म्हणजे बरे भाषण आतापर्यंत काहीच्या आयुष्याचा आकडा लिहिताच आला नाही. कोटी, अब्ज इथपर्यंत मला वाटते काही काही शाळेत शिकणाऱ्या लोकांना आकडे माहित असतील. खर्व निखर्व हे तर हल्ली शाळेत शिकवल्याच जात नाही. अब्जापर्यंत ठीक झालं. एकावर 18 शून्य म्हटल्याच्या नंतर काय म्हणते, मला असं वाटतंय 70% लोकांना ते सांगता येणार नाही. मलाही सांगता येणार नाही. एकावर 18 शून्य असल्याच्या नंतर काय म्हणतात त्या आकड्याला, पण तेही सांगणारी माणसं आज आहेत. तुम्हाला कामाला लावतो, उद्यापासून शोधा त्याला काय म्हणते ते. मी काय गुत्त थोडंच घेतलं ते सांगायला. मी 7वी जरी शिकलेला असेल तरी मला सांगता येते, वाचायचा ना दे. पण असे काही आकडे आहेत की ते कशातच लिहिता येत नाही. इतकं काही काही लोकांना आयुष्य होतं. तेही देखा निमाले. मग तेवढं आयुष्य प्रधान असणारी माणसं सुद्धा मरतात. तुम्हा आम्हाला तर मोजून दिले आयुष्य. शंभर वर्षाचं आयुष्य आपल्याला, चंद्राच्या मैत्रिणीनं खाल्लं. चंद्राची मैत्रीण म्हणजे रात्र. अर्धरात्र खाय. मग त्याच्यामध्ये नाना प्रकारच्या पुढच्या पिढा, बाळत्व, क्षयरोग, म्हातारपण, आमक तमक, खेळणं, बागडणं, याला त्याला कोपर खेळे हाणणं, याच त्याच हिचकीनं, याच्यात बरंच गेलं. नेमकं भजनाला किती कुरलंय. मोजकं आपल्याला आयुष्य, मोजकं ज्याचं आयुष्यच लिहिता येत नाही ती मरू शकतात. आपली काय कथा, वितराचा पाड कोण पाडे, कोण पाड. काय कथा आहे बाकीच्यांची. आणले ते उसने साज, देणे तयाचा प्रकार. आपण हे 5 लोकांकडनं उष्ण घेतलंय. उष्णी वस्तू परत द्यावं लागत असते. ठेवता येत नाही वस्तू, द्यावी लागते परत. एक जण मला मी देणारच नाही, सुमरायच का काय अकल लहान मुली द्वारा दिली तुही. अरे एखाद्या माणसाकडून पैसे उष्णे घेतले ते देणार नाही चोरट्या. पण हे अशा माणसाकडून उष्ण घेतलंय आणि उष्ण देणाऱ्या माणसानं जरी आपल्याला दिला असेल तरी पण त्याला अशा माणसाकडे सांभाळायला ठेवलंय की ते कोणाच्या बापाला देत नाही.
सांभाळायला अशा माणसाकडे दिले की ते काळाकडे. काळ इतका रगील आहे, मला वाटतंय काळासारखा रगील आणि काळासारखा निर्दयी जगात कोणीच नसेल. किती निर्दयी. आयुष्याच्या बॉन्डचं पत्र काळाच्या हातात असते, स्लिप. काही माणसाला आयुष्य काही क्षणापुरते, जन्माला येणे आणि मरणे सोबतच. नाथांचा पुरावा आहे रे. अरे जन्म झाल्याबरोबर काळ उशाला बसलाय, घेऊन जाणार काळ. काळ नावाचा व्यक्ती रगील आहे, ते रावणाला भेला नाही, नंबर 1च्या गुंडाला. ते टाटरन वायर चोरणाऱ्याला तर दुपारा हाणीन. 1 नंबरच्या गुंडाला भेला नाही काळ, इतका रगील आहे. दात पडल्यावर पण घेऊन जातच, इतका रगील. आणि ले ते उसने साच देणे तयाचा प्रकार द्यावंच लागते. त्याच्या पाठीमाग नेमिले जाणं चुके, ते ठरलंय ना, नेमलंय ना, त्याच्या बाजूला चुकत नाही. तुमचा आमचा शहाणपणा आहे. अँब्युलन्स भेटलीच नाही. भेटली अँब्युलन्स पण डॉक्टरच हजर नव्हते. डॉक्टर होते पण मेडिकल मध्ये इंजेक्शनच नव्हतं. हे सगळे नाटक आहेत रे राजा, हे सगळे नाटक आहेत. आयुष्याची मर्यादा तिथपर्यंतचे, तिथपर्यंतचे, तिथपर्यंतचे. संपलं संपलं. एक जण माणूस सहज म्हणला, माणसं कोरोनात चांगले चांगले मेले. म्हणले हाय ते मोकार आहेत का? वाघ बुवा, ज्याचं आयुष्य संपलं ते मेले. राहिलेली माणसं नालायक आहेत असं कधी म्हणायचं नाही. माणसं सहज म्हणते चांगले चांगलेच मेले. तसं नसतंय रे. मेलेले नालायक नव्हते का? काही काहीच्या मातीला गेल्यावर देशीचाच वास येत होता जळताना. असेही पाहिले ना आम्ही. असं थोडं असतं काही काही ठिकाणी. कोणाला नालायक आणि चांगलं म्हणण्याचा अधिकार आपल्याला काय? ज्याचं आयुष्य संपलं ती गेले. का? ठरलेलं होतं, नेमलेलं होतं, ते द्यावंच लागेल. शरण एका जनार्दनी करी विनवणी सर्वाशी. काय विनवणी करतात नाथ बाबा? आयुष्य लिहिता येत नाही ते सुद्धा मरतात. इतराचा पाड कोण नेमिले जाण न चुके ते. बाकीच्यांची काय कथा आहे? ज्याचं आयुष्य लिहिता येत नाही ती मरू शकतात. काय कथा आहे? शेळीचं पिल्लू वाहून गेलं. शेळी कळतील हे शापटाड बोकड्याची माय. त्या शेळीचं पिल्लू नदीत वाहून गेलं. नदीत वाहून गेल्यावर ती तिथंच बसली हिवराच्या झाडाखाली. महाबाब्या गेला, महाबाब्या गेला, महाबाब्या गेला, महाबाब्या गेला. तिकून हत्ती आला. त्या हत्तीने विचारलं, सकू इतका घाम काऊन तुला आला बाई? त्या शेळीला बोलत होता. ती म्हणली, दादा काय सांगायचं, मला चिमुकला बाब्या. त्याला अशा गलुल्या होत्या बोकड्याला. गलुले असतात ना काय काय बोकड्याला गलुले. काय अशा पाला खातान गलुले हालत होते हत्ती दादा. काय मग छोटासा बाब्या होता, ह्या पाण्यात वाहून गेला बाई. कधी भेटन? हत्ती म्हणला, बाई तू घरी जाय. कसं जाऊ हत्ती दादा, असा टकटक बाब्या दिसायला. तर हत्तीने सांगितलं, बाई तुला सांगू का, परवाच्या दिवशी माझ्यापेक्षा, माझ्या वजनापेक्षा 1.5 क्विंटल माझ्या मित्राचं वजन जास्त होतं. म्हणजे त्याचा मित्र हत्ती. आणि ते सुद्धा या नदीतच वाहून गेला. शेपुडी मुकाट्यान घरी गेली कान हालीत.
याचं कारण सांगू? हत्ती वाहून जातो त्या आरती शेपुडीच्या पिलेची काय कथा आहे? मग ज्याचं आयुष्य लिहिता येत नाही ते मरतात, आपली काय कथा आहे? विठ्ठला विठ्ठला भंगाचा अर्थ मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने आजचं प्रथम पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे. माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीला इथं आमंत्रित केलं. काकडे कुटुंब, बरोबर आहे? हा. स्वर्गीय एकनाथराव लक्ष्मणराव काकडे हे विश्वात्म्यात विलीन झाले. माझ्या अल्पशा बुद्धीनुसार या भारत मातेच्या सेवेतलं एक रत्न होतं. भारताच्या सीमेवर, या देशाच्या पवित्र देशाच्या सीमेवर तुम्हा मला सुखाने आनंदाने झोप लागावी याच्याकरता अहोरात्र कशाची पर्वा न करता खांद्यावर बंदूक घेऊन फिरणारी व्यक्ती, काही काळ या पवित्र देशाची सेवा त्या व्यक्तीला घडली आर्मीमध्ये, स्वर्गीय एकनाथरावांना. मला असं वाटतंय 1965 ला एक फार मोठा योद्धा म्हणून त्यांनी काम बाजवलं. फार मोठी कामगिरी केली. आणि बदल्या काळात SRPची पोलीस म्हणून पुन्हा मोठी ड्युटी, समाजसेवा, या देशाची राष्ट्रसेवा त्यांच्या जीवनात घडली. चांगलं काम करणारी माणसं संतांच्या यादीत असतात, असं माझं बारीकशा अल्पशा मतीचा विचार. मी मानतोय म्हणजे माझा नाही, मी चांगल्या माणसांचं ऐकलेलं सांगतो. मी गाफील आणि मोकऱ्यांचं कधीच सांगत नाही. एक तर वाचून सांगतो किंवा चांगल्या माणसात. चांगले कोणाला म्हणायचे माहितीये का? ज्यांचं आयुष्य निखळ परमार्थात गेलं त्यांना अशा लोकांचं एक तर सांगावा, अन्यथा वाचून सांगायचं. मग कुण्याही नालायकाची आपल्याकडे बोट दाखवायची ताकद होत नाही. चांगलं काम करणारी माणसं संतांच्या यादीत असते. भजन नाही केलं तरी पण आई वडिलाची निश्चिम सेवा करणाऱ्या माणसाला कधीच जर पंढरपूरला जायला नाही भेटलं तरी हजारो महाराजाची बरोबरी ते करू शकतो. का? कारण मायबापाची सेवा करणारी माणसं ही पंढरपुरातल्या मालकाला आवडतात. जी अहोरात्र भजन करतात आणि मायबापाला शिव्या देतात ती नालायक माणसं पंढरपुरातल्या मालकाला आवडत नाहीत. हा शास्त्राचा पुरावा आहे, गिरगावकरांचा पुरावा नाही. हे नेहमी सांगत असतो. दुपारी बोंबललो. मालकाच्या नावानं कुंकू लावणाऱ्या बाईनं पंढरपुरातल्या मालकापेक्षा आपल्या नवऱ्याला मानावा. अशा बाईला पंढरपुरातला मालक मानतोय. नुसता मानित नाही, तिचं दर्शन घेतोय. इतकी ताकद मोठी आहे मालकाच्या पाया पडणाऱ्या बाईची. पाया पडा 9 बाऱ्या पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात लोपामुद्रेच्या 9 बाऱ्या पाया पडा. 9 बाऱ्या एकदाही पाया पडी नाही लोपामुद्रा प्रभू रामचंद्राच्या. सीताई साहेबाला जर मळमळ झालं पंढरपुरातल्या मालकीनीला, बाई काय बाई ती तुमच्या पायात नाही पडली. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, सीते आपलं नशीब चांगलंय, आपल्याला तिनं पाया पडू दिलं. काय केलं तिने? एवढं काहीच केलं नाही. 3 टाइम नवऱ्याच्या पाया पडत होती. 3 टाइम नवऱ्याच्या पाया पडणाऱ्या बाईच्या पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात पाया पडत होता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. निखळ काम करणाऱ्या माणसाची यादी इतकी मोठी असते. जीवनात जर एखाद्या माणसानं कोणालाच धोका दिला नाही, कोणालाच खोटं बोलला नाही, त्याला फक्त भजन करायला भेटलं नसेल हा भाग सोडून द्या, पण तो कधीच कोणाला खोटं बोलला नाही, कधीच कोणाला धोका दिला नाही, असं जर जीवन त्याचं कडीला गेलं असेल तर हजारो रामायणकाराच्या आणि हजारो भागवतकाराच्या बरोबरीचा तो आहे. सत्य बोले मुखे दुखवे आणि काच्या दुखे, हीच विष्णूची महापूजा. खरं बोललं, दुसऱ्याला दुःख झाल्यानंतर अंतःकरण बोलणं ही पांडुरंगाची पूजा केल्याचं पुण्य. इतकी सोपी आली. तशी देशाची सेवा घडली स्वर्गीय एकनाथरावांना.
माझ्या अंतकरणातला चौथा देव. मी काय फार भरडीत नसतो, पण मानायचं, श्रद्धेनं मानायचं या लोकांना. हो, मी आसारामला नेहमी सांगत असतो, बापू एखादा फौजी भेटला ना, बापाला जितकं आदरानं बोलतो तितकं एखाद्या फौजीला बोललं पाहिजे, कारण त्यांच्यामुळे आपण आनंदाने झोपतो. इतकी मोठी ताकद या लोकांची. अशी स्वर्गीय एकनाथरावांची सेवा त्यांच्या पुत्रांनी, काय नाव आहे मुलांचं त्यांच्या? बाबासाहेब आणि उदेश. बर बर, हो उदय. उदय का उद्देश? बर बर. आदरणीय बाबासाहेब आणि उद्देश हे दोन सुपुत्र आहेत, दोन रत्न जन्माला घातले. तुम्ही तुमच्या वडिलांचं श्राद्ध आज करता, पुण्यस्मरण करता. ज्या वडिलांनी आपल्याला दिशा दाखवली, लहानाचं मोठं केलं, या धावत्या युगामध्ये पावला पावलाला रावणाची संख्या वाढलेलं युग आहे सध्या. कृतात्रेता युगात एकच रावण होता, आता दगड उचलला की रावण गवसतू, म्हणजे त्याच्या विचाराचा. अशा युगामध्ये तुम्हा दोघांना तुमच्या वडिलांनी लहानाचं मोठं केलं, समाजात जगण्याची दिशा दाखवली. त्या वडिलांच्या ऋणातून तुम्ही उत्तीर्ण होऊ शकत नाहीत, पण त्यांची आठवण, त्यांचं स्मरण, त्यांनी केलेली तुमच्यावर कर्तव्याचे सोहळे, कर्तव्याचे पारे, मायेचं छत्र, कर्तव्याचं छत्र, हे तुम्ही विसरू शकत नाहीत. आणि म्हणून त्यांचं पुण्यस्मरण, म्हणून आज माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या जयघोषात तुम्ही त्यांच्या आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण करता. तुम्हा दोन्ही पुत्रांना धन्यवाद. मला बोलिलं म्हणून म्हणत नाही, मला तुम्ही कीर्तनाला बोलिले म्हणून मी चोंबाळीत नाही. मी घोड्याला घोडं मानणारा माणूस आहे. 4-2 हजार पाकिटात घातले म्हणजे मी नालायकाच्या आंड्रवेली धुणारा महाराज नाही. विठाला विठाला विठाला. महिलानं लक्ष्मी घरी येतच नसती, ललाटीचे लिहिले न पुशे काही केले, आमचं बरं करायचं का वढ्यात दाबायचं हे पंढरपुरातल्या मालकांनी ठरलेले. एखाद्या नालायकाच्या हातात नाही आणि एखाद्या चिपड्याच्याही हातात नाही. काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. आणि जर माणसाच्या हातात असतं तर माणसानं आपली माणसंच मोठाली केली असते ना. तुला तू हाच मेळ लागण संध्याकाळचा, तू काय दुसऱ्याला मोठं करतो सोमळ्या. विठाला विठाला दोघा मुलांना धन्यवाद. मी याच्याकरता धन्यवाद देत असतो, मी नेहमीच सांगत असतो, पांडुरंगाचा आणि काशीतल्या मालकाचा भगवान शिवशंकराचा जर आपल्यावर कोप झाला तर त्या दोघांच्या पायाच पडायचं नाही. पंढरपुरातला मालक जर आपल्यावर रागावला आणि काशीतले मालक जर आपल्यावर रागावले तर एकच काम करायचं, 18 संतांचे पाय धरायचे, ते थंड होते. 18 संतांचे पाय धरायचे प्रभुता, त्या ते थंड होते, ते थंड होते. आणि 18 संत जर आपल्यावर रागावले तर नाक घासून माफी मागायची, आम्ही तुमचे लेकरं चुकलो, ते माफ करते. पण पितर जर आपल्यावर रागावले तर काशीतल्या आणि पंढरपुरातल्या मालकाचं बी ऐकत नाही आणि 18 संतांचं बी ऐकत नाही. पितर आपल्यावर रागावूच नाही याची मात्र दखल घेतली पाहिजे. आणि ते रागावले की मग तुम्हाला आमच्या लोकांकडे यावं लागतंय. आपतेष्टी त्रिपिंडी काल सर्प शांती हिरण्य श्राद्धो शंख श्राद्धो मुष्टिको भयस्थितं चानुरा सर्वास्थितं अपसव्या सव्यानां गयव्रजनो सकलुप्तं पिंडोदकं पितरं रक्तचन्दनं मांगुष्टारि स्नानं काल श्राद्धो भयव्याप्ति यज्जायते नः. हे सगळं करावं लागतं कुठे. हे इतक्या टोकाला जातच नाही, त्याच्याकरता आपण आपले पितर घातले पाहिजे. तुम्ही म्हणता ना कीर्तनात सांगून दिलं म्हणजे झालं, पुढे एखादं म्हातारं गेलं की यायचं कीर्तन फिक्स. हे अशा काळ्या घालतेत ना काही काही नाका. अरे सुमळ्या, मी म्हणत नाही असंच करा. आपल्या वडिलांच्या श्राद्धाशिवाय श्राद्धाच्या दिवशी एक पाहुणा जीव घातला तरी पुण्य आहे, तरी पुण्य आहे. एक जण म्हणला पाहुणा जीव घालायची आमची तर गौस नाही, मग हातावर साखर दे. म्हणला साखर द्यावून तरी पैसे नाही, पेलावर पाणी पाच, तेल आमच्या इथं नाही. मग सोपं श्राद्ध करायला गावाच्या दक्षिण दिशेला जायचं,
अंगावरच्या माळी करदुडा जानवं गिनवं कपडे गिपडे चट जाळीत ठेवायचे आणि जाळी तू भरा आचन दक्षिणेकडे तोंड करायचं आणि आपल्या पित्राच्या नावानं 3दा बोंबलायचं शंख श्राद्ध. इतकी वेळ तर महाराष्ट्रात कोणावच नाही ना आता, ऐका कोणावच नाही. याला शंख नावाचं श्राद्ध म्हणतात. याच्यातही मायबाप जेवढ्याचं पुण्य प्राप्त होते. तुम्ही तर दोघा बंधूंनी फार मोठं केलं. विठाला ज्यांचं आयुष्य लिहिता येत नाही अहो निसर्ग ज्यांच्या मोठी ते अशी माणसं मरू शकतात. बघा ऐका उदाहरण. मृदंगाचार्य महाराज पेटीवाले महाराज ही गान सम्राट गान कोकिळा मोठी गाजलेली लोक आहेत. ती चांगली माणसं आहेत. कोकिळ कंठी गंधर्वाची कृपा असणारी माणसं आहेत. अशी सुंदर गायनाचार्य याही बाजूची मंडळी सर्वांना प्रणाम करतो. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज अहो माणसाला माणसं म्हणून जगण्याचा ज्यांनी घोड अशा प्रकारचा संस्काराचे डोस दिले असे सद्गुरू भगवान बाबा. इकडं 19 संन्याशापैकी टोकाचा संन्याशी मारुतीराय भगवान रुक्मिणी पांडुरंग परमात्मा आणि राजकारणातला गोड अशा प्रकारचा एकेकाळचा हरवलेला हिरा स्वर्गीय गोपीनाथरावांचा सुद्धा पुतळा पाठीमागे आहे. आणि जमलेली परिसरातली तुम्ही श्रोते सज्जन, कोणी राजकीय क्षेत्रातला असेल, कोणी व्यापारिक क्षेत्रातला असेल, कोणी वैद्यकीय क्षेत्रातला असेल, माझा शेतकरी राजा असेल, शैक्षणिक क्षेत्रातला असेल, आध्यात्मिक क्षेत्रातले महाराज मंडळी असतील, सर्वांना नाक घासून देताना ते माणसं मरू शकतात. एका महाराजाला नदीच्या पलीकडे जायचं होतं सांगळे. तुम्हाला फक्त महाराजालाच फोन करायचा नाद आहे का दुसऱ्याला बी? हो, एखाद्या बाया फायला जाऊ नका जळून जाताना. हो, त्या कॅमेऱ्यावाला बायातच बसले, तू शेकानच जळशील बापू. इतकं बाया जवळ नाही थांबलं पाहिजे, पण आता काय करीन त्याला उचलता येईन, अवघड काम झालंय त्याचं बी. हो बापू, हे शेक लय बेकार असतो, या शेकानं लय चांगल्या चांगल्याचं वाजलंय. हो, रावण लय श्रीमंत होता, त्याला सुद्धा दुपारा मरावं लागलं. विठाला 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 नदीच्या पलीकडे जायचं होतं एका महाराजाला. बळीराम बुवा येतानाच सांगितलं अर्धा घंटा कीर्तन आगाव करा. कळण जाताना वारे वा वकील म्हणलं. तारीख घेताना गोड बोलायचं, इथं आल्या दाबण हाणायचं, अर्धा घंटा आगाव करा. आगाव धंदन सोयरी करताना शेजाऱ्याची रानं दाखिले, घरी आल्यावर कुडाची नाहणी. हो, बैठकीत दुसऱ्याच्याच बशील, भिताडा एवढी टीव्ही तीन, घरी गेल्यावर एवढूचा मेळ नाही. विठाला 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 एका महात्म्याला जायचं होतं. पाक काल मर्यादा किती ताब्यात आहे लोकांच्या. यांचं ऐकलं आपली काय कथा आहे, उघड डोक्यात आणायचं, उघड डोक्यात आणायचं. पलीकडच्या कडेला जायचं, नदीचं पात्र भरलेलं आहे. कसं जायचं? खरं तर योगाचा अभ्यास माणूस होता, काही केलं असतं, त्याच्या मनात आलं तर नदी बी आटिली असती. एवढा अधिकारी महाराज. पण चला कालाच्या विरोधात जायचं नाही. तारुण्य होतं 22 वर्षाचं, मुसमुशीत तारुण्य. ज्याच्या चेहऱ्याकडे बघितल्याच्या नंतर सूर्य लाजत होता असा महाराज. ज्याच्या कर्तव्याची परमार्थाची इतकी गोड पावती होती की ज्याच्याकडे बघितल्याच्या नंतर श्रुती सुद्धा लोटांगण घालत होत्या. इतका वेदांतिक, इतका अभ्यासू, प्रकांड विद्वान. 10 भंगपाठ करून दुसऱ्याच्या नाकात काळ्या घालणार नाही. प्रकांड विद्वान, प्रकांड प्रकांड. पण पलीकडे जायचं, नावा झाडाला बांधलेल्या. एकाही नावेत नाव हाणणारा कोणी नाही. एक नाव दिसली झाडाच्या पलीकडून, त्या नावेत नाव हाणणारी व्यक्ती होती. ती पुरुष नव्हता, ती बाई होती.
आणि महाराजाने विचार केला, बाई नाव हाणायला ना आपण कसं बसावं. बर सोबती असल्यावर काय नाही, बाई एकटीच आणि महाराज एकटच. हो, 10-5 मिनिटं विचार केला बसावं कसं. बरं नाही बसावं तर पर्याय नाही, पलीकडे जायचंय कसं. नाईलाजानं महाराज त्या नावेत बसले. त्या बाई शांत करण्यात काही पाप नव्हतं. माझं असं मत आहे, कोणी किती नालायकपणा करो, या भारतातल्या पवित्र ज्या स्त्रीच्या पायातली चप्पल सरळ आहे, वाक्य नीट ऐका माझं, या भारतातील या महाराष्ट्राच्या मातीतील ज्या पवित्र स्त्रीच्या पायातली चप्पल सरळ आहे, अशा स्त्रीच्या समोर रावण जरी आला तरी नतमस्तक होईल. तिनं तिच्या चपलाचे पट्टे तुटू द्यायचे नाही. तिनं तिच्या चपलाचे बुंड तुटू द्यायचे नाही. टप्परत नाही कोणा नालायकाचे. काय खवनाची माय व्याली, पाहता कामे व्याभिचार वृत्ती झाली. ठके ऐशी भस्मली केनेची बापा, नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुक्यान लिहिलं का? अहो आचरणाचा तत्वाचा गोड अशा प्रकारचे पाडे असणारी सीता नेली रावणानं. काय केली? काय गळ्यात बांधायची होती का त्याच्या? अहो सीतेच्या जवळ गेला की रामाच्या व्यतिरिक्त जगातला कोणी जरी गेला तर तो नपुसक होत होता, त्याचा काम शिल्लक राहत नव्हता. मग सीतेच्या जवळ गेलेल्या रावणाचा जर काम शिल्लक राहत नव्हता तर काय पेटी म्हणून गळ्यात बांधायची होती का? काय गरज होती? आचरणाची चप्पल सीतेची सरळ होती म्हणून टपऱ्या रावणाचं तिच्या पुढे काहीच चाललं नाही. ते ताकद तुमच्यात आहे. म्हणून सकाळच्या यादीत तुम्ही येत, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, इतक्या कुलवानात तुम्ही.